घंटानाद आंदोलनाने परिसर दुमदुमला। आरपीआय, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी यांनी दिला पाठिंबा। नवापूर तालुका प्रशासन आणि संबंधित विभागाने आंदोलनाकडे पाठ फिरवली असून आंदोलनकर्ते यांनी मंगेश शेवले यांनी आंदोलन तीव्र करत आज सकाळी 10 वाजेपासून धरणे आंदोलनाच्या स्थळी घंटानाद आंदोलन सुरू केले असून घंटानाद आंदोलनामुळे परिसर दुमदुमला होता। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 1,10,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार कामे अपूर्ण असताना बिले काढून घेणे, नगर परिषदेला हस्तांतरण केल्याची खोटारडेपणा, जाणीवपूर्वक शासकीय मालमत्तेकडे दुर्लक्ष केल्याने साहित्य चोरीला गेल्याचे आंदोलनकर्ते मंगेश शेवले यांनी कागदोपत्री पुराव्यांसह प्रशासनाला वेळोवेळी कागदोपत्री पुरावे देऊन निदर्शनात आणून दिले असताना संबंधित विभागाला पाठीशी घालण्याचे काम जिल्हा प्रशासन करत असल्यामुळे कारवाई होण्यासाठी गेल्या 4 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे। आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे। प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता धरणे आंदोलनाचे स्वरूप बदलले असून लढा तीव्र करण्यासाठी 5व्या दिवशी घंटानाद आंदोलन सुरू केले आहे। 5व्या दिवशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नगराळे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पाठिंबा दिला आहे, तर आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव अरविंद वळवी यांच्यासह शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हसमुख गोटूभाऊ पाटील, दीपक जयस्वाल, विनोद नाईक, बापूसाहेब वाणी, पंचायत समिती सदस्य राजेश गावित, डिजिटल मीडियाचे सुनील वाघ, वसंत वळवी, ज्येष्ठ नागरिक जी के पठाण असे असंख्य नागरिकांनी आजच्या घंटानाद आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन तीव्र केले। यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव अरविंद वळवी यांनी मनोगत व्यक्त केले। नमस्कार, मी अरविंद वळवी, जिल्हा सचिव, आम आदमी पार्टी नंदुरबार। आमच्या पक्षाचे कार्यकर्ते मंगेश दादा येवले हे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर त्यांच्याच आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या प्रेरणेने या ठिकाणी धरणे आंदोलनात बसलेले आहे। नगरपालिकेला पर्यटन विकासमधून जे मरीमाता मंदिराजवळ पर्यटन विकासचं काम मंजूर झालं, त्याच्यात 1,10,00,000 मंजूर झाले होते आणि हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचे होते। सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केलं, मात्र अगदी हलक्या दर्जाचं कमी केलं, अपूर्ण अवस्थेत ठेवलं आणि आज मात्र काम पूर्ण नसताना त्यांनी नगरपालिकेला हस्तांतरित केल्याचं दाखवलेलं आहे आणि या कामापोटी मंजूर असलेले अनुदान 1,10,00,000 पूर्णपणे हडप करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी फोटोग्राफ्स आहे, पलीकडे फोटोग्राफ्स लावलेले आहे। आपण तमाम नागरिकांसाठी या ठिकाणी फोटोग्राफ्स उपलब्ध आहे। असं असताना प्रशासन या ठिकाणी कुठलेही लक्ष द्यायला तयार नाही। मंगेशदादांनी या कामामध्ये झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला। सर्व पुरावे, फोटोग्राफ या ठिकाणी माननीय तहसीलदार, माननीय जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिलेला आहे, मात्र प्रशासन अतिशय भिन्न पद्धतीने वागत आहे। या धरणे आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। असं असताना बांधकाम विभाग किंवा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कोणी दखल घेण्यासाठी आलेलं नाही किंवा तसं सूचित केलेलं नाही। अशा पद्धतीचे अगदी बेदरकारपणे हे प्रशासन काम करीत आहे। विशेषतः बांधकाम विभागाने तर कहरच केलेला आहे। तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जी रस्त्यांची कामं आली, तर रस्त्यामध्ये प्रचंड घोळ केलेला आहे। कामं केली नसताना परस्पर पैसे लुबाडण्याचे, पैसे हडप करण्याचे काम या बांधकाम विभाग आणि यंत्रणेमार्फत चालू आहे। म्हणून हे धरणे आंदोलन मंगेशदादांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आज 5वा दिवस आहे। असं असताना या विभागाकडनं, तमाम प्रशासनाकडनं कुठलाही दखल घेण्यात आलेली नाही। म्हणून आज या ठिकाणी 5व्या दिवशी हे आम्ही घंटानाद आंदोलन सुरू केलेलं आहे। आम आदमी पक्षाच्या वतीने या पूर्ण आंदोलनास पूर्णपणे पाठिंबा आहे। आम आदमी पक्ष खंबीरपणे मंगेशदादांच्या सोबत उभा आहे आणि हा भ्रष्टाचार, हा झालेला गैरव्यवहार हा लोकांच्या समोर आणण्याशिवाय थांबणार नाही आणि या भ्रष्टाचाराची नोंद घेऊन प्रशासनाने संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्याकडनं जे भ्रष्टाचार झालेला आहे, गैरप्रकार केलेला आहे, याची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडनं हडप केलेलं अनुदान वसूल करण्यात यावं, अशी आम्ही या ठिकाणी जाहीर विनंती करतो प्रशासनाला। नमस्कार। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार।